सर्व महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यासाठीचं मतदान होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिका अशा आहेत की जिथं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे इथं आधी 50%च्या आत आरक्षण दिलं जाईल, अशा पद्धतीनं पुनर्रचना करून मगच तिथे निवडणूक घेतली जाईल असा तर्क होता। मात्र आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केला। 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये असं न्यायालयानं निकालात कुठेही म्हटलेलं नाहीये। ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्ये निवडणूक घेता येईल आणि निकाल देखील जाहीर करता येईल, पण हा निकाल ओबीसी आरक्षण आणि 50%ची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल। दरम्यान राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात म्हणजेच 15 डिसेंबरच्या नंतर केव्हाही 22 महापालिकांची निवडणूक जाहीर करेल। त्याचवेळी नागपूर आणि चंद्रपूरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल हे स्पष्ट करणार आहे। यावर मंत्री संजय शिरसाट आणि सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रपूर ओबीसीचा संपूर्ण विषय अजूनही न्यायाधीन आहे, तर या सगळ्या निवडणुका कधीपर्यंत लागतील आणि नागपूर आणि चंद्रपूरला? माझ्या माहितीप्रमाणे तर उद्या परवा निवडणुका लागत आहे। 2-3 दिवसात निवडणुका लागतील असं दिसतंय। न्यायालयाचा काही निर्णय आलेला आहे, पण नागपूर आणि चंद्रपूर इथे 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे, त्यामुळे सगळे एकत्रच होतील किंवा काय नेमकं काय वाटतं? नाही, आता नागपूर आणि चंद्रपूर जे आहेत ते दोन्ही महानगरपालिकेचे इलेक्शन यांच्या बरोबरच होतील। 27+2 असे 29 महानगरपालिकेचे इलेक्शन या त्यांच्या आचारसंहितात एकत्रच लागतील।